पेहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली। दरम्यान महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 50 लाखांचं अर्थसहाय्य जे ते दिलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातली घोषणा केली आणि त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचंही आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय। मृतांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाकडे देखील राज्य सरकारच्या वतीनं लक्ष देण्यात येणार आहे। 50 लाखांचं अर्थसहाय्य देखील राज्य सरकारकडनं मृतांच्या नातेवाईकांना देण्यात येत आहे। ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले, कोणी आपले वडील गमावले, कोणी आपला भाऊ, तर या सगळ्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीने ठोस अशी आर्थिक मदत आणि शिवाय नोकरी, घरातल्या एका व्यक्तीला नोकरी देण्याच्याबद्दल निर्णय घेण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 लाख रुपयाची मदत करण्याचा निर्णय हा आम्ही मंत्रिमंडळात घेतलेला आहे। याच सोबत ज्यांच्या घरी शिक्षणाचा प्रश्न आहे तो शिक्षणाचा प्रश्न सोडवणे, ज्यांच्याकडे रोजगाराचा प्रश्न असेल तर त्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी नोकरी देणे, अशा प्रकारचा निर्णय देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने आज घेतलेला आहे। सरकारचे मी आभार मानेन की त्यांनी आमची दखल घेतली ह्या सगळ्या प्रकारांनी आणि त्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलीसाठी शासकीय मदत जाहीर केली। मी खरंच त्यांचे आभार आहे, कारण मला खरंच गरज आहे त्यांची। सर्वांनीच आम्हाला सांगितलं की ते सर्व आमच्या सोबत आहेत, आमच्या परिवारासोबत आहेत आणि प्रत्येकजण मदत करेल आणि प्रत्येक जणांकडनं हेच मिळालं होतं की तुमच्या शासकीय नोकरीसाठी आम्ही प्रयत्न करू आणि आज त्याच्यामुळेच ही जी त्यांच्याकडनं आलेली आहे की ते आम्हाला आर्थिक मदत करणार आहेत आणि मला शासकीय नोकरी देणार आहेत, त्यासाठीच मी त्यांचे धन्यवाद करतो। एकीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाकरता पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आली आहे। काँग्रेसने एक फोटो पोस्ट केलाय ज्याला जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देण्यात आलंय आणि या फोटोला कुणाचाही चेहरा नाही आणि यात हात आणि पायही दिसत नाहीयेत। मात्र पेहराव जो आहे तो पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय। जबाबदारीच्या वेळी गायब असं कॅप्शन देत हा फोटो पोस्ट करत काँग्रेसनं पातळी सोडून ही टीका केली आहे। तर काँग्रेसने केलेल्या ट्विट नंतर आता भाजपनंही तशाच शब्दात काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं। काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ अशा कॅप्शन खाली काँग्रेसच्या काही प्रवक्त्यांचा फोटो भाजपनं ट्विट केला। कांग्रेस ने भी थोड़ा सा समय नहीं जाने दिया और हिंदुस्तान पे प्रश्न चिन्ह खड़े करने शुरू कर दिए और पाकिस्तान के बोलने शुरू कर दिए। ये कांग्रेस का असली चेहरा देश के सामने आया है। पाकिस्तानी बोल जो कांग्रेस की जुबान से निकल रहे हैं वो अच्छे नहीं है। एक तरफ आप पार्लियामेंट सेशन बुलाने की बात करते हो और दूसरी तरफ पाकिस्तान के समर्थन की भाषा बोलते हो। आपके लोग, आपके नेता एक के बाद दूसरा बयान ऐसा देते हैं और कांग्रेस का शीर्ष नेतृत्व बिल्कुल चुप्पी साध लेता है। ऑल पार्टी मीटिंग के अंदर कांग्रेस पार्टी कहती है कि वो सरकार के साथ में है, तुरंत उसके बाद एक के बाद एक कांग्रेस के तमाम नेता पाकिस्तान को बचाव करने के बयान देते हैं। और अब कांग्रेस पार्टी का ट्वीट ठीक वैसे ही है जैसे लंदन के अंदर पाकिस्तान एम्बेसी के डिफेंस अटैची के एक्शंस थे। इन सब से यही स्पष्ट होता है कि कांग्रेस को उतनी पीड़ा है आज जितनी पाकिस्तान के आतंक के डीप स्टेट को पीड़ा है, क्योंकि दोनों को ये पता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के अंडर में भारत पाकिस्तान के आतंक के आकाओं को मुंहतोड़ जवाब देगा। प्रधानमंत्री देखिए सर्वदलीय बैठक में तो नहीं थे। हमने 22 तारीख को ही मांग की थी, खरगे जी ने मांग की थी, राहुल जी ने मांग की थी, मैंने मांग किया था कि सर्वदलीय बैठक बुलाया जाए प्रधानमंत्री के नेतृत्व में। प्रधानमंत्री नहीं, हालांकि प्रधानमंत्री आए 24 तारीख को वापस और बिहार में चुनावी भाषण देने के लिए चले गए। चुनावी भाषण के लिए वक्त है उनको, पर सर्वदलीय बैठक में आने के लिए उनके लिए मौका नहीं, वक्त नहीं है क्या? दिलचस्पी नहीं है क्या?
जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं जी ती बंद करण्याचा निर्णय घेतलाय. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाही. शोध मोहिमा सुरू असलेल्या जागा आणि संवेदनशील ठिकाणं पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. बैसरण संदर्भातही काही निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. पेहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान दरम्यान तणाव कमालीचा वाढला आहे, तर इकडे राजधानी दिल्लीत हालचालींना वेग आलेला आहे. गेल्या काही दिवसात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांची दोनदा भेट घेतली आणि या बैठकीत CDS अनिल चौहान आणि अजित डोभाल उपस्थित होते. दुसरीकडे दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा राफेल करार करण्यात आलाय. पाकिस्तान विरोधात भारताची रणनीती. संरक्षण मंत्र्यांची मोदींसोबत बैठक. फ्रान्ससोबत मोठा राफेल करार. पाकिस्तानमधील 16 YouTube चॅनल्सवर बंदी. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारतानं लष्करी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या 7 लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली. या बैठकीला CDS अनिल चौहान आणि अजित डोभाल यांच्यासह सर्व महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. रविवारी रात्रीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 45 मिनिटं बैठक झाली. या बैठकीपूर्वी तिन्ही सैन्याचं नेतृत्व करणारे CDS अनिल चौहान यांनी राजनाथ सिंग यांच्याशी बैठक केली. तर BSFच्या DGंनीही गृह मंत्रालयात जाऊन गृह सचिवांची चर्चा केली. या बैठकांवरून भारत लवकरच पाकिस्तान विरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचं आता लपून राहिलेलं नाहीये. पाकिस्तानला धडा शिकवणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट असेल आणि ते काय केव्हा कुठं होणार आहे जसं मी आपल्याला आधी सांगितलं अशा ठिकाणी होईल ज्याच्याकरताची वेळ आपल्याला साधायची असेल, त्याचं जे उद्दिष्ट असेल ते आपल्याला साधायचे असेल, जी कारवाई ज्या जागी होईल ती आपल्याला संयुक्तिक असेल आणि संख्या आपण तितकी वापरू जी त्याच्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा ते काय आणि कसं होईल हे आता सांगणं अवघड आहे. पाकिस्ताननं केलेल्या नापाक हल्ल्यानंतर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतानं जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात भारत आणि फ्रान्समध्ये राफेल करार झाला. त्यामुळे भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे. या करारानुसार भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर आणि 4 डबल सीटर विमानं मिळणार आहेत. या विमानातून अणुबॉम्ब डागण्याची क्षमता आहे. फ्रान्ससोबतचा हा करार सुमारे 63,000 कोटी रुपयांचा असून शस्त्रास्त्र खरेदीच्या बाबतीत भारताचा फ्रान्ससोबतचा हा आजवरचा सर्वात मोठा करार आहे. भारत INS विक्रांतवर राफेल सागरी विमान तैनात करणार आहे. विमान उत्पादक कंपनी डसॉल्ट एव्हिएशननं भारताच्या गरजेनुसार या विमानांमध्ये अनेक बदल केलेत. यात जहाज विरोधी हल्ला, अण्वस्त्र डागण्याची क्षमता आणि 10 तासांपर्यंत उड्डाण रेकॉर्डिंग यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. रफालची मागणी पहिल्यापासून होती आणि मागच्या वेळी जेव्हा रफाल आलं तेव्हा तुम्ही पाहिलं होतं की प्राईम मिनिस्टरच्या व्हिजिटमध्येच त्यांनी 36 विमानांचं करार साईन केला होता. त्यामुळे जे महत्त्व त्यावेळी होतं तेवढंच किंबहुना थोडे जास्तच महत्त्व या कराराला मी देईन. कारण सध्या आपल्या नौदलाकडे विमानं जी जहाजावरून उडू शकतात असं म्हणजे एकच विमान आहे आणि ते म्हणजे MiG-29. त्यामुळे या कराराचं हे विमान आपल्याला हवंच होतं म्हणून हा करार अतिशय महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. इकडे जम्मू आणि काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं. या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला. 23 एप्रिल रोजी सुरक्षा मंत्रिमंडळ समिती म्हणजे CCSच्या बैठकीनंतर केंद्र सरकारनं मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यात आला. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यावेळी बोलताना भावूक झाले.
ये 22 रन का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन। हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है, दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट। ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है। लेकिन बदकिस्मती से बाइसरन ने दोबारा वो हालात यहां पैदा किए। भारतानं प्रत्येक आघाडीवर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। पहलगाम हल्ल्याचं वार्तांकन करणाऱ्या 17 पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर भारतानं बंदी घातली आहे। क्रिकेटपटू शोएब अख्तर, डॉन न्यूज, समा टीव्ही आणि जिओ न्यूज यांचा समावेश आहे। भारतानं बीबीसीलाही इशारा दिल्याचं समोर आलंय। गृह मंत्रालयाच्या शिफारसीनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे। एकूणच भारतानं पाकिस्तान विरोधात दंड थोपटले असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।